गुरु म्हटलं होतं ना ऐक तुला ऐक ना गुरु ऐक ऐक काय प्रकरण सगळं हे काय चाललंय सजावट कसली करून ठेवली ऐक 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 राधिका एवढी ती तुला सांगत कसलं राधिका सांगते मला त्यांनी सांगितले की त्यांना कुठे पाठवू नका मी येईपर्यंत. आई काय वेडेपणा चाललाय मला नक्की सांगणार आहेस का तू कालपर्यंत एवढी चिडचिड केलीस तू माझ्यावर मला म्हणत होतीस मला तुझं तोंड नाही बघायचं तू मेलास माझ्यासाठी आणि आज सकाळपासून काय प्रेमाचा पुळका चहा काय देतेस कपडे काय हे सजावट काय मला तू सांगणार आहेस की नाही राधिका येऊन सगळं सांगेल तुला. अरे राधिका कसला सांगणार आहे मला आई काय ती शनाच्या घरी काय गेली होती हे बघ आई मला आत्ताच्या आत्ता सगळ्या प्रश्नांची उत्तरं दे सांग मला. मी सांगते. हो तुम्ही आईंना काय विचारताय मी सांगते सगळ्या प्रश्नांची उत्तर देते बोला. राधिका काय चाललंय हा पोरकटपणा हा हे काय सेलिब्रेशन लावलंय हे कसले फुगे काय सजावट काय काय करतेस काय हे आणि मला कोंडून कसली जातेस ते नक्की काय चाललंय हे काय 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 झालंय ते विचार. काय झालंय तुमचं शन्याबरोबर लग्न झालंय ना. वा पाहिलं आई ही तुझी सून हा एवढ्या मोठ्या कंपनीची मालकीण म्हणवते आणि आता साक्षात्कार झाला का शनायाचं माझं लग्न झालं ते. हो नाही नाही तू एवढी साधी नाहीयेस राधिका मला ना सगळा गेम माहितीये तुझा ते मुद्दाम करतेस ना मला चिडवण्यासाठी. हे फुगे काय डेकोरेशन काय कसलं सेलिब्रेशन लावलंय ठीक आहे मला चिडवून असं खिजवून मजा येते ना तुला गंमत वाटते ना नाही घे घे एन्जॉय पण माझ्या सहनशक्तीचा बाण जर फुटला ना तर फार वाईट होईल. नाही हे सगळे गुलमोरवाले सगळे तुझ्या बाजून येत ना माझं जर डोकं फिरलं ना राधिका तर बघ परिणाम फार वाईट होतील. गुरु ऐक मा नाही आई बास आता मध्ये बोलू नकोस अजिबात मध्ये पडू नकोस तू. हे पा तुम्ही उगीच गैरसमज करून घेऊ नका. त्या मुलीला तुम्ही हात धरून घेऊन गेलात पळवून नेलं तिला तिच्याबरोबर लग्न केलं आणि तिला सरळ आपल्या घरी घेऊन यायचं सोडून तिला तिच्या आईच्या घरी सोडून दिलं. मग काय करायला हवं होतं आई आता तू लग्न केल्यानंतर मग घरच्या सुनेला घरी नको का आणायला. तुम्ही बरे आहात ना काय बोलताय तुम्ही आई काय चाललंय कालपर्यंत तू म्हणत होतीस की बास ही बया याच्या आयुष्यातून जाऊ दे म्हणून देव पाण्यात ठेवले होतेस पार आणि आज काय म्हणतेस तर तिला सून करून घरी आणा. तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला तुम्ही काय ऍक्सेप्ट करणार होता तिला जर घरी आणलं असतं तर. तेच खरं तर कोणीच ऍक्सेप्ट केलं नसतं पण आम्ही ठरवलंय तिला स्वीकारायचं. हा स्वीकारायचं कसलं स्वीकारायचं काही काय बोलताय तुम्ही हा काय स्वीकारून काय उपकार करणार माझ्यावर हा नाही आलेल्या परिस्थितीला तोंड देत पण आमच्या पद्धतीने. राधिका हे सगळं बाजूला ठेव हा मला सांग तू शनायाच्या घरी का गेली होतीस. तिला वाजत कसत घरी घेऊन यायला. हा आता लग्न केलं ना तुम्ही तिला आणायला नको. हे काय तुम्ही असं काय तयार नाही झालात तुम्ही आई तुम्ही दिलं नाहीत ते. शेरवानी ना दिल ना मग शेरवानी नाही आई कुर्ता सांगितलं होतं ना तुम्हाला द्यायला. लग्नामध्ये तर तू शेरवानी सारखा दिसते का नाही कुर्ता आई, घातला तरी. कुर्ता आहे तो. एक मिनिट तुमचा शेरवानी कुर्ता गेला खड्ड्यात हे बघ मी काही तयार बियार होणार नाही राधिका सांगून ठेवतो ते काय चाललंय मी का ऐकायचं तुझं नाही ऐकणार मी. तुम्हाला तर माझं ऐकायलाच लागेल कारण अजूनही मी तुमच्या लग्नाची बायको. डिवोर्स झालेला नाही आपला. झाला ना विषय आपला डिवोर्स काय होईलच ना काही दिवसांमध्ये. नाही जर समजा मी असं म्हंटल आणि नोटीस दिली कोर्टात की हा डिवोर्स रद्द करा तर हा नाही मी असं म्हटलं पण काय तुम्ही तर आधीच गृहीत धरलंय घटस्फोट अजून आपला झालेला नाहीये. ऑफिशियल नोटीस आहे आपल्याकडे नाही आपल्याकडे. राधिका मग तू का करशील असं. एक मिनिट मला सांग डिवोर्स हवा होता की नाही डिवोर्स तुला हवा होता की नाही म्हणजे मलाही हवा होता आणि आपल्या दोघांना डिवोर्स हवा होता म्हणून आपण कोर्टामध्ये जाऊन सगळं. हो पण मला थांबावंसं वाटतंय. मला माझ्या पद्धतीने सगळं सॉल्व्ह करू द्या ना. मला सोडून जिच्यासाठी तुम्ही इथनं बाहेर पडलात जिच्या बरोबर लग्न केलं ती मुलगी तुमचा संसार 2 महिने तरी सांभाळू शकते का हे पाहायचंय मला. काय चला चला या मापटे ओलांडा आणि या आतमध्ये. हे काय आहे इथे राईस का ठेवलाय असा. कबुतरांसाठी. अगं हे माप आहे पायानं असं ओलांडायचं ढकलायचं समजलं का. ओ लाईक फुटबॉल. हा नाही ठीक आहे करते मी. चपला काढ. हा आता करू.
आता वाट अजून बाकी आहे उखाणा. उखाणा घ्यायचाय. मग ते घेऊन या, त्याला पण मारते की. मला काय उखाणा बिखाणा येत नाही प्लीज. काऊन बरं तुला येते ना? तू नव्हता का घेतला हिच्या लग्नामध्ये? अरे तू घेतला होतास ना, नाही का ते कुठला भाजीत भाजी ना? नाही नाही ते नाही, काहीतरी वेगळं होतं. वाटीत वाटी. नाही नाही का का घेतलं होतं काही कळत नाही. शंकराच्या पिंडीवर बेलाचं पान. हा? काय काय काय? शंकराच्या पिंडीवर बेलाचं पान. आणि गुलगोड सोसायटीत आलं शेणेचं ध्यान. व्हेरी फनी. झाली सगळी टिंगल करून? हा हे जरा अति होत आहे सौमित्र, बास झाला आता. ठीक आहे रे, गंमत केली रे थोडी गुरु, एवढं काय. ही अशी गंमत. हाव ना, इतके दिवस तुम्ही करतच होतात की गमती जमती. आज आम्ही केली तर काय बिघडलं? ते पण मला अजूनही नाही कळलंय काय करायचं एक्झॅक्टली ते. हा सोपं असतं ग, मी सांगते तुला. आता बघ हा, नवरा माझा अति हुशार, चवत माझी सायको, माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको. ताई लई बेस. ओ आय गॉट इट. म्हणजे राईम करायचंय गॅरी. थांब थांब, लेट मी ट्राय शनाया, वन. शनाया, तू नको ना, कशाला? प्लीज ना वन आम्ही घेते हा उखाणा. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार. नर्सरी राम्स नाही. एक मिनिट, मला एकदा ट्राय तरी करू द्या ना. थांब ना यार, एकदा ट्राय तर करू दे ना. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, गैरी और शनाया करते एक दूसरे से प्यार. वा वा, मस्त शनाया, छान. चला झालंय का हे? चल लवकर आणि आज जाऊया आता, चल. हा थांब. वाव, कूल ना. चल. आता काय करायचं हिचं काही समजून नाही राहिलं. बस 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 बस, ठीक आहे, झालं ना? हो चल चल तयारीला लागू. चल. वेलकम होम शनाया. नाही सॉरी, सौभाग्यवती शनाया गुरुनाथ सुभेदार. हं? या घरात तुझं स्वागत आहे. आजपासून तुझी आणि माझी गाठ बांधली गेली आहे, कायमची. गाठ जरी तुमच्याशी बांधली गेली असती ना, तरी वाट मीच लावणार. गॅरी बेबी, आय एम सो हॅपी होतो आपण एकत्र राहू शकतो. आय नो, मला किती बरं वाटतंय बच्चा, माहिती? आय लव्ह यू बेबी. आय लव्ह यू टू. काय चाललंय? व्हॉट, आम्हाला आमची पर्सनल स्पेस वगैरे काही नसते का? दार उघडं ठेवून पर्सनल स्पेस काय बोलतेस तू? ही बेडरूम नाहीये तुमची. आणि हे काय घातलेस?
हे असले कपडे, हे असे कपडे इथे वापरायचे नाही. काय ग तुझं? हे चालणार नाही, ते चालणार नाही, मग असले कपडे घालायचे नाही, मग कसले कपडे घालायचे मी? सांगते. व्हॉट इज दिस यार? मी नाही ऐकून घेणार हा गॅरी. आता मी पण मिसेस शुभेदार आहे. ओके, जाऊ दे ना, आपलं ठरलंय ना बच्चा. तू हे कशी घे, हे नेसायचं. हे काय आहे? साडी. साडी? गॅरी तू काहीतरी बोल ना यार. हे काय आहे राधिका? हे पा, घरामध्ये फक्त तुम्ही दोघच जण राहत असताना तर मी काही बोलले सुद्धा नसते. पण तुम्ही दोघं राहत नाहीत ना. घरात एक लहान मूल आहे, तुमची आई आहे घरामध्ये, बाबा येऊन जाऊन असतात, नातेवाईक आहेत, आसपासचे लोक येत जात असतात. त्यामुळे घरामध्ये ऍप्रोप्रिएट कपड्यांमध्ये वावरायचं दिवसभर. कळलं? ही साडी नेस. गॅरी तू बोल आता काहीतरी. हे राधिका काय प्रकारे आहे? काय लावलंय? काय खरं तेच बोलतीये. ही लग्न होऊन या घरामध्ये आलीये, त्यामुळे गृहिणी सारखं तिला वागायलाच लागेल. गृहिणी म्हणजे काय ते माहितीये ना तुला? आय नो. हा, गृहिणी म्हणजे हाऊसवाईफ. म्हणजे त्याच ना बायका ज्या दिवसभर घरात बसून असतात आणि त्या काहीच करत नाहीत. त्यांना माहिती नसतं बाहेरच्या जगात काय चाललंय. एकदम ओल्ड फॅशन आणि बोरिंग. एक्झॅक्टली शनाया, करेक्ट कळलं तुला. या अशाच असतात सगळ्या गृहिणी. नवऱ्याच्या जीवावर मजा मारणाऱ्या, त्याच्या पैशांवर जगणाऱ्या. आणि यांच्या कन्सेप्टही तशाच असतात माहिती. अशा बुरसटलेल्या पती परमेश्वर टाइप्स. आय नो. ती बक्स नानी आणि ती कोण ती मिशी आंटी ना. एक्झॅक्टली करेक्ट आहे. हे आधी अशीच होती नाही, हे आता नुसतं सुधारल्याचं सोंग बिंग आणते. यू रिमेंबर ती आपल्या ऑफिसच्या पार्टीला कशी आली होती? काहीतरी एक कॉटनची बॅग घेऊन आली होती. यु नो. बॅग नाही, पिशवी. हा पिशवी. काय ग अजूनही वापरतेस का ती कॉटनची पिशवी? जेव्हा आपण समोरच्याला बोट दाखवतो ना, तेव्हा 4 बोट स्वतःकडे असतात. हे लक्षात ठेव शन्या. ए राधिका, बस ना, तुझं प्रवचन ऐकायची इच्छा नाही आमची. गॅरी व्हॉट्स प्रवचन या? घ्या. तेच ही देते ते. ती गृहिणी म्हणते ना, ते असंच असतं ना. नवऱ्याच्या पैशांवर जगायचं, त्यानं कष्टानं कमवलेल्या या घरावर हक्क दाखवायचा, ते बळकावून घ्यायचं. तुम्हाला माहिती तरी आहे का गृहिणी म्हणजे कोण असते ते? गृह म्हणजे घर, आणि ज्या घरात तुम्ही राहता त्या घराला घरपण देणारी असते ती गृहिणी. जेव्हा नवरा घराच्या बाहेर जातो काम करायला, तेव्हा त्याला माहिती असतं, त्याला विश्वास असतो की आपल्या घरामध्ये आपली बायको आहे, की जी आपल्या आई वडिलांना, मुलाबाळांना, आपल्या घराला, घरातल्या चीज वस्तूंना सांभाळणार आहे. आणि म्हणून तर तो बाहेर जाऊन निवांतपणे काम करू शकतो ना. कारण त्याला हा विश्वास निर्माण करून देते ती गृहिणी. आल्या गेल्याचं पाहणारी, मुलांवरती संस्कार करणारी, आई वडिलांची सेवा करणारी, नवऱ्यावरती प्रेम करणारी असते ती गृहिणी. ती नसेल ना तर घरच राहणार नाही. तुम्ही असं बोलूच कसं शकता की एक गृहिणी फक्त आपल्या नवऱ्याच्या भरवशावरती जगते म्हणून? ठीक आहे, ती जगत असेल ना तर तुम्ही तिच्या भरवशावरती जगत असता, किंबहुना जास्त जगता. सकाळी हातात मिळणाऱ्या गरमागरम चहापासनं ते रात्री ताटात पडणाऱ्या मिठापर्यंत तिने सगळ्या गोष्टी नवऱ्यासाठी केलेल्या असतात. घरासाठी पैसे कमवणं महत्वाचं असतंच, पण त्याही पेक्षा काटकसरीने घर चालवणं जास्त महत्वाचं असतं. आणि हे काम फक्त एक गृहिणीच करू शकते. म्हणून तर तिला लक्ष्मीचा, अन्नपूर्णेचा मान दिला जातो. म्हणून सांगते, गृहिणीचा अपमान करू नका, महागात पडेल. मी आंटीला चहा दिलाय, आता काय करायचंय? गुड. आता इथे ये. कशाला? का, कशाला, हे असले प्रश्न मला विचारायचे नाही. इथे ये. मराठी वाचता येतं? तुझ्यासाठी ना मला शाळाच उघडायला लागणार. मॉन्स्टर जातो ना स्कूलमध्ये, मग त्याला सांग ना वाचायला. काय बोललीस? काय बोललीस?
काहीच नाही. पुन्हा जर असं काही बोललीस ना तर कामं वाढवून ठेवेन तुझी. नाही सॉरी, मी नाही म्हणणार त्याला मॉन्स्टर, अथर्व म्हणेन. आता तुझ्या कामांची यादी केलीये ती एकदा बघ. सकाळी उठून दूध घेणे. आपल्याकडे दूधवाले दादा येतात, ते सकाळी सकाळी लवकर येतात, त्यांच्याकडनं दूध घेऊन तापवून ठेवायचं, कळलं? चहा बनवणे. माझ्या चहासाठी मला वेगळं आलं लागतं, ते आलं पाहिजे. 1 मिनिट, म्हणजे तुझा चहा पण मीच करायचा? प्लीज तू नकोस माझा चहा करू. तो मी माझा करून घेईन. आईंसाठी पण मीच चहा करेन. अजून एक गोष्ट, मी, आई आणि अथर्व आमच्या तिघांचाही स्वयंपाक मीच करेन. अथर्वच्या डब्याचंही मीच बघेन, तू ते बघू नकोस. मला ना त्यांच्यावरती अन्याय झालेला नकोय. म्हणजे तुझ्या हातचं त्यांना खायला घालून त्यांना कशाला त्रास द्यायचा ना, म्हणून त्यांना नको. हा, तू तुझा आणि तुझ्या गॅरीचा स्वयंपाक करायचा, कळलं? स्वयंपाक करणे. अजून सकाळच्या आणि रात्रीच्या पोळ्या वेगवेगळ्या करणे. मला सकाळच्याच पोळ्या रात्री खाल्लेल्या आवडत नाहीत, कळलं? अजून एक, 5 नंबर झाडलोट करणे. 6 नंबर कपडे धुणे. 7 घासलेली भांडी जागच्या जागी ठेवणे. भांडी इकडची तिकडे झालेली मला आवडत नाहीत. 8 नंबर किराणा माल, भाजी वगैरे आणणे. 1 मिनिट, मी जायचंय मार्केटमध्ये बाहेर. अर्थात तुलाच जायला लागणार, कारण तूच घरी असणार ना. आणि यांना गवार, वांगी आणि सुरण आवडत नाही, ते आणायचं नाही. काय काय? गवारीची भाजी, वांग्याची भाजी आणि सुरणाची भाजी यांना आवडत नाही. मला पण नाही आवडत या भाज्या. व्हेरी गुड. अजून 2 प्रकारच्या मिरच्या लागतात ना आपल्याला घरामध्ये, तुला माहितीये ना? मिरच्यांचे 2 प्रकार असतात, एक हिरवी मिरची, एक लाल मिरची. मला द्यायचा, कळलं? ओके, गुड फॉर काय 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 बोललीस? नथिंग. नथिंग. काहीच नाही. गुड. असलं काही बाई बोलायचं नाही, नाही तर तुला माहितीये ना काय करणार आहे मी. सॉरी राधिका, मी नाही म्हणणार तुला काही. कामं वाढतील नाही तर तुझी. पण यार तू केवढी सारी कामं दिलीस मला नाही जमणार एवढं सगळं. काय करणार, तुला ती सगळी करायला लागणार. तू आता बच्चा राहिली नाहीस ना, गृहिणी झाली आहेस तू. गृहिणीला ही सगळी कामं करावीच लागतात. जा आता. 1 मोर थिंग. काय? तू हे सगळं असं बोर्डवर का लिहिलेस ग? शो ऑफ करायला ना, सगळ्यांना दाखवायला ना? नाही, मला कुणालाच दाखवायचं नाहीये. ही यादी कुणाला दाखवून मी काय करू? मला ही यादी तुझ्यापर्यंत पोहोचायला हवी. त्याचं असं आहे, आता तू याच रूम मध्ये झोपणार इथे खाली. तू उठल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुझ्या नजरेला ही कामांची यादी पडली पाहिजे, म्हणून मी इथे लिहून ठेवलीये, कळलं? जास्त सेकंड. मी आणि इथे झोपायचंय? इथे झोपणार तू? नाही यार राधिका, दिस इज नॉट फेअर. मी नाही झोपणार, बास झाला आता तुझं. ठीक आहे, मग मी पण नाही डिवोर्स देणार. पण फाईन, झोपेन मी इकडे. गुड. उशीर झालाय, आता निघतो. आणि
आता दूर कसला यार काय ब्रेकफास्ट. हा? असं यार, हो. अगं तू उपमा करणार होतीस ना, हे काय केलंयस? तू गेलास निघून. मग मी पुढची रेसिपी ऑनलाईन बघत होते आणि गॅस बंद करायला विसरले. अगं रवा या लेवलला करपलेला मी पहिल्यांदा बघतोय का. हे करपलाय ना अख्खं. रोज करपलेला. करपलं म्हणजे बघ ना, फार कोळसा झालाय त्याचा. हे कसं खाणार शनाया? कॅरी ऍटलीस्ट टेस्ट तरी करून बघ यार. अगं बच्चा, आता हे काय खाण्यासारखं राहिलेलं नाही. जाऊ दे, चल मी ऑफिसला काहीतरी खातो. का झालं बाई किचन मध्ये? अरे बाई तू इथं काय बा, तू अजून गेला नाही का? राधिका तर केव्हाच गेली ऑफिसला. हो चाललो, जरा ब्रेकफास्ट साठी थांबलो होतो मी. हे काय? ते कोळसा हे करपलेला उपमा करपला अचानक. ती उपमा करत होती, तो चुकून करपला तो. अच्छा, याचा सुगंध दरवळत आहे का? करपलेला उपमा केली तू काही खाल्लंच नाही का? थांब ना जरा, करते ना काहीतरी. नाही काही नाही, आरडाओरडा खायचंच आहे ना ऑफिस मध्ये. ते अजून कशाला वेगळं काही पाहिजे? असं काऊन बोलते रे? आई जाऊ दे ना, चल मला उशीर होतोय. तुझी सूनबाई तिथे बसलेलीच असते. जरा उशीर झाला तर वस्कन अंगावर येत. चल चल मी येतो. गॅरी, मी काहीतरी दुसरं फिक्स करू का पटकन? नाही 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 नाही, काही करू नकोस आता तू. आता फक्त नेक्स्ट टाइम असं कर की तू जेव्हा बनवशील ना काहीतरी, तर आधी रेसिपी बघ, हा, मग नंतर तुला करता येईल. ओके ओके, बाय, लव्ह यू. बाय बाय बाय. काय आत्ता निघाला का ऑफिसला? हा जरा ते उशीर झाला. असं काय विचारताय? नवं नवं लग्न झालंय, उशीर होणारच. काय करते आई? त्यांना सांग ना काय चाललंय. या या या, नाश्ता करायला या. नाश्ता काय कोळसा? कोळसा नाही, उपमा. अगं बाई, या रंगाचं कधी बघितला नाही हो. आमच्या नवीन सुनबाईनी केलंय बरं का. पाहिलं ना, काही जमत नाही आमच्या सुनबाईंना. आमचा लेख असाच उपाशी गेला. नाही जमत ना, काही जमत नाही, ती झेपत नाही. नाही पण हे एकदम मस्त जमत पहा. पाहिलं, एवढी जिरतीये पण उर्मटपणा काही कमी होत नाही. सुटन हो सुटन, जाईन सगळं जाईन. ही तर सुरुवात आहे. आमची राधिका अशी सोडणार आहे का तिला? राधिका तिला चांगली वाटणीवर आणेल, तिलाही आणि गुरुलाही. तुम्ही राग मानू नका. अहो आपलं असंच ठरले की नाही. हाव ना मग. बरं ते जाऊ दे, मी काय म्हणते, तुम्ही फोन करून एवढं बोलावलं, तर हळदी कुंकवाचं काय? हाव ना, बरोबर बरोबर. आज आपल्या घरी हळदी कुंकू तर आहेच ना. राधिकानं आवर्जून सांगितलंय. बरं तुम्ही दोघांनी ना आपल्या कॉलनी मधल्या बायकाईंना आमंत्रण द्या, आणि बाकीच्या अर्धी अधिक जी काय राहिली असतील ना, ती राधिका स्वतःहून फोन करून देईल. बरं नाही ते सगळं ठीक होईल हो, पण या शनायाचं काय? हो ना, सगळ्या बायका येतील तेव्हा ही इथे असेल तर नसता तमाशा व्हायचा. हो बाई, उगीच चांगल्या गोष्टींमध्ये विघ्न नको. नाही काय करायचं मग? करूया करूया, काहीतरी करूया. आहे थोडा वेळ अजून, पाहते. आली सगळ्यांची विदाऊट शुगर कॉफी, डाएट वाली. उगाच. पण एनिवे जोक सपाट. मग काय आता घरचं? घरचं काय चालू आहे? अरे वहिनी, तुमच्याबद्दल विचारत नाहीये. त्या शनायाचं काय, नवीन सुनबाई? हा सर, नवी नवी सुनबाई नाही, नवी नवी हाऊसवाईफ. हा तेच, जमतं का तिला सगळं? तिला कसलं जमतंय? काही जमत नाही तिला. हा पण हे मदत करत असतात. हा काय? हा, आता काल चहा करायला मदत केली. गुरुने? हो, आज तर स्वयंपाक करत होते, नाश्त्यासाठी मदत करत होते. मला कधी नाही मदत केली, आज हिला करताय. हाँ आप पहला जो आने आ बधी मदद तमने करी हो तो तमारो संसार सुखी. ए, गुरु आणि किचन मध्ये मला विश्वासच बसत नाही. हो ना. म्हणजे वहिनी, तिच्यासाठी सर आता काहीही करायला तयार झालेत. हा तेच तर ना, या शण्यासाठी अजून किती खालच्या थराला उतरतात ते पाहायचंच आहे मला. चांगल्या आणि वाईट अशी पोच नसली की मती खुंटते असं म्हणतात. पण वहिनी, तुमची ही शिक्षा मात्र मला फार आवडली. तुम्ही आम्हाला सांगितलं असतात ना, तर आम्ही सुद्धा वरातीत धिंगाणा घातला असता. हॅलो बच्चा, कुठेस तू? कुठेच विचारू नकोस.
तुझ्या मम्मानी मला तिकडे पाठवलंय ना शॉपिंग करायला, ग्रोसरीचं ते करायला आलीये मी शॉप मध्ये. का? अरे ते घरी आज काहीतरी आहे ना, ते रेड रेड येलो येलो लावणार आहेत फोरहेडला. सगळ्या हाऊसवाईफ मिळून किटी पार्टी करतात, गेट टुगेदर करतात. ते काय रेडिओ? ते नाही का आपण ती पावडर देवापाशी असते ती पावडर, ते असं ते फोरहेडला लावतात बघ असं, आणि मग फ्लावर्स देतात एकमेकांना. अच्छा, हळदी हळदी कुंकू आहे. हळदी कुंकू आहे आज? हा हळदी कुंकू, येस हळदी कुंकू आहे घरी. अच्छा लिसन ना गॅरी, अरे यार इकडे एक छोटा पंगा झालाय. मी एक तर सकाळपासून काही ब्रेकफास्ट पण नाही केलाय. मला 1.5 hour त्या ग्रोसरी शॉप साठी करणं चालत यायला लागलंय. फुल सन मध्ये मी पूर्ण टॅन झालीये. मला खूप तहान लागली आहे, मला खूप भूक लागली आहे आणि मला आईस्क्रीम खावंसं पण वाटतंय. बच्चा बच्चा रडतेस काय तू? हा प्लीज ऐक ऐक ऐक, रडू नकोस हा प्लीज. मग मी काय करू, मला भूक लागली आहे. तू ऐक, जेवढं काम सांगितलंय तेवढं कर. तो किराणा घे आणि आधी घरी जा. काय यार गॅरी, एक छोटस आईस्क्रीम खाते ना मी, पैसे आहेत अरे माझ्याकडे. नाही असं नको करू, सगळा प्रॉब्लेम होईल ग बच्चा. तू एक काम कर आता, फक्त ना जेवढं सांगितलंय तेवढंच काम कर. ऐक हा. काय यार गॅरी, मी छोटं आईस्क्रीम नाही खाऊ शकत का? माझी वेश आहे ना प्लीज, आणि मला भूक पण लागली आहे. आपलं ठरलंय की नाही आता 2 महिने कंट्रोल करायचं, हो की नाही? तू मान. हो बच्चा, 2 महिन्यांचा प्रश्न आहे की नाही, 2 महिने कंट्रोल कर. कंट्रोल सर? अच्छा, शुगर कंट्रोल करायला लागले का? देतो ना मी विदाउट शुगर चहा. नाही तर एक काम करू सर, तुळशीचा चहा देतो, आल्याचा चहा त्याच्यातही लय भारी होतो सर. सर एक थोडं कॉफी देऊ का सर? अरे मी तुला काही विचारलंय का? हा विचारलंय? मला लागेल तेव्हा चहा सांगेन तुला. चल निघ. सर तुम्ही तर म्हटले ना कंट्रोल कंट्रोल. हा अच्छा, काय कंट्रोलचं दुकान टाकायला लागलंय काय? अहो सर त्याच्यात तर लय मार्जिन आहे सर, मला माहिती आहे सर. तुम्हाला माहिती आहे का सर? ते वेग झालं सगळं चाबरेपणा करून झाला. चल निघ, काही लागलं सांगतो मी. चल निघ. खरं सांगाव ना, ते आपल्याच डोक्यात जाऊस. हा हॅलो बच्चा, ऐक तर तुला सांगतो तेवढं, तू आधी घरी जा. ओके? आणि माझ्या भुकेचं काय? यार प्लीज एक आईस्क्रीम खाऊ ना मला प्लीज. नाही ना, 2 महिन्यांचा प्रश्न आहे ना. आपण ठरवलं की नाही, बस 2 महिने कंट्रोल कर. तू एक काम कर, मम्माकडे जा ना, तुझ्या मम्माकडे जा, काहीतरी खा आणि मग तिथून तडक घरी जातो किराणा घेऊन. ही नॉट अ बॅड आयडिया. मी मम्माला सांगते मला भूक लागली, मी जाते मम्माकडे. जिनियस आहे तू. आय लव्ह यू. बाय गॅरी. हा आणि हॅलो. जय जय शिव शंकर, सापडला मला कंकर. अरे हा पण दुसरा कंकर. अरे इकडे पण आहे कंकर, तिकडे पण आहे कंकर. कंकर सगळीकडे. ओ मावशी, आम्हाला डिटर्जंट, साबण, कंगवा वगैरे काही नकोय, आमच्याकडे पैसे नाहीयेत. अरे शोनया, अरे कॉंग्रॅच्युलेशन्स. का? तू तुझी इच्छा पूर्ण केलीस. व्हॉट इच्छा? अगं तुला राधिका बनायचं होतं ना, मग राधिका बनून आता मसाले विकतेस घरोघरी जाऊन. थोडा नॅड आहेस का तू? मम्मा कुठे आहे सांग मला. मामा, ओ मामा, मामा. मम्मा. हा मामा, मामा. ओ मामा, तुमची शनू बेबी आली आहे. मम्मा आय मिस यू अ लॉट. शनू बेबी, शनू काय झालं? इथे अचानक कशी काय आलीस तू? अचानक म्हणजे यायला नको होतं का मी? तसं नाही ग बेबी, अचानक म्हणजे एनी प्रॉब्लेम? काय साडी आहे ना ऑल, शिंग किती बावळट दिसते नाही. चला भाजू नकोस, कळलं ना? मम्मा ती राधिका मला काय काय करायला लावते गो. काय काय करायला लावते? कशी वागते? ती मला ना भांडी घासायला लावते, धुणं धुवायला लावते, फरशी पुसायला लावते, असले कपडे घालायला लावते, पाहिजे तेव्हा झोपू देत नाही, पाहिजे तेव्हा उठू देत नाही, मला हॉल मध्ये झोपवते आणि त्या मॉन्स्टरचा अभ्यास घ्यायला लावते. आणि बघ सामान आणायला पाठवलं तुम्हाला. याला म्हणतात करावे तसे भरावे. मीन्स काय मीन्स? तुम्ही दोघी, ही मामा आणि तू, दोघं मिळून मला किती कामं सांगता, काय काही आणायला लावता, भाजी, किराणा. आता ती तुला सांगते, याला म्हणतात करावे तसे भरावे. शटात केड्या. बट आय फील बॅड फॉर यू. अरे मी दर मिनिटला सफर करत असते बघ. मम्मा तिथे मला नीट खायला पण देत नाही ग. ती इतकं बोर जेवण असतं त्यांच्याकडे. मी इतकी अपसेट आहे, मला खूप भूक लागली आहे. ओ शनू बेबी, माय पोर चाइल्ड. केडे बघतोस काय? शनू बेबी अपसेट झाली आहे ना, आमच्या दोघींसाठी खायला घेऊन ये जा. पण ती एकटी अपसेट झाली आहे ना, तुम्हाला कशाला? अरे ती अपसेट झाली म्हणून मी अपसेट झाली ना, दोघींना भूक लागली जा. यार अपसेट झालाय का भरपेट खातात.